आता हा रिपोर्ट आहे, हा सॅटेलाइट रिपोर्ट असतो, हा आपल्या त्या ठिकाणी मिळतोच. पुणे विमानतळ हद्द 55 नॉटिकल माइल्स असते आणि बारामती हे 44 मध्ये येतं. तर आमचा प्रश्न आहे, पुण्याली या विमानाला बारामतीकडे जायला परवानगी कशी दिली ATCला, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मुंबईवाल्यांनी टेक ऑफ कसं करून दिलं हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलं पाहिजे, नाहीतर AI बिली हे बघायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये बघितलं नाही, फक्त सांगितलंय ही विजिबिलिटी होती, जी विजिबिलिटी 5000 मीटरपेक्षा कमी होती, जी अलाउड नाही आहे. पुढं आता दोन्ही पायलट बारामती विमानतळावर लँडिंग म्हणजे ह्याचा अनुभव होता. दोन्ही पायलट म्हणजे पाठक पायलट पण आणि तो जो कपूर होता, या दोघांना या विमानतळाबद्दलची त्या ठिकाणी सगळी माहिती होती की कसं लँड होणार आहे, 29 नंबर कुठला, 11 नंबर कुठला. काही लोक म्हणतात त्यांना काहीच माहीत नव्हतं, पहिल्यांदाच त्या एअरपोर्टवर ते चालले होते. असे नाही, या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी ते अनेक वेळा हे तिथं लँड झालेले आहेत. पुढं आता फ्लाईट रूल्समध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा श्री YSR रेड्डींचा ॲक्सिडेंट झाला 2009ला, त्यावेळी एक कमिटी, त्यागी कमिटी फॉर्म झाली होती. त्या त्यागी कमिटीने सांगितलं होतं की कॅप्टनली कुठल्याही परिस्थितीमध्ये विजिबिलिटी नसेल तर लँड करायचं नाही, VIP ट्रॅव्हल करत असेल तर. आता हे सांगितलंय, हा रूल आहे, नियम आहे, आणि तो नियम त्या ठिकाणी असताना सुद्धा हे विमान लँड करण्यात आलं. हा तो रूल आहे. बरं, जर हा रूल डावलला गेला आणि जर विमान लँड झालं, नाही तर लँड करण्याचा प्रयत्न केला, तर ह्याला जबाबदार कोण आहे? Civil Aviation Department of the state government shall ensure compliance of all DGCA requirements and instructions contained in the circular when charting aircraft for VIP state government operations. आता मी जे म्हणतोय की ॲरो नावाचा जो ग्रुप आहे, त्या ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट याचे सर्व अधिकारी त्या ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये आहे, जिथं अजितदादांचे PA सुद्धा तिथं होते. म्हणून आम्ही म्हणतोय की ॲरो या कंपनीवर सुद्धा FIR तिथं झाला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सर्व अधिकारी, ते अधिकारी कोण यांची नावं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणा, त्यांची जबाबदारी काय होती ही इथं त्या ठिकाणी होते. म्हणून त्या अनुषंगाने FIR मध्ये त्या अधिकाऱ्यांचं नाव पण घ्या, आणि ॲरो जे विमान देणारी कंपनी आहे, VSR घेणारी कंपनी, त्या कंपनीवर सुद्धा FIR झाला पाहिजे. त्याचं ते कारण